घरात कोणाची तब्येत खराब झाली की लगेच आई हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते आणि नजर वगैरे काढते, म्हणजे जितकं प्रयत्न होईल तितके प्रयत्न करते आणि त्याला ताबडतोब बरं करते. पण स्वतःचं दुखू लागलं की ते घरातच दुखणं अंगावर काढायचं, म्हणजे दुखलं तरी कोणाला सांगायचं ना, अशी आहे माझी आई. मग आईची नाव किती दिवसापासून पाय आणि कंबर खूप दुखत होती. मग आईला दवाखान्यात घेऊन गेले, टॅब्लेट वगैरे घेतल्या आणि एक सलाईन पण लावून आणली. दुपारी गरमी खूप वाढली होती, मग काय कूलर लावलं, अंगावर घेऊन मस्त झोप घेतली. नंतर उठले 4 वाजता. त्या चिमणीला पण खूप गरमी झाली होती, तहान लागली होती, तिनं मस्त पाणी पित होती. आणि आजचा डिनर तो खूपच स्पेशल होता. का ते सांगते. तर हे जे बेसन दिसते ना तुम्हाला बनवलेलं, हे खूप दिवसानंतर माझ्या पप्पाने बनवलं होतं. आणि खरोखर पप्पाला खूप छान स्वयंपाक बनवता येतं. माझे पप्पा काही गोष्टी बनवतात, जसं की कढी, बेसन, हे खूप छान लागतं. पप्पाच्या हाताला खूप टेस्टी आहे. त्यासाठीच आजचा डिनर स्पेशल होता. आणि इतकं सगळं जेवायला बनवलेलं असून पण ही मिरच्या का खात होती काय माहिती. आणि नंतर हे बघा, तिनं भात जाळला होता, म्हणजे तिच्या आईनं भात करपला होता, ते करपलेला भात आणि ही खात होती ही. आणि हिला आज मिरच्या खायची काय इच्छा झाली होती काय माहिती. 1-2 घास खाल्ले, लगेच तिखट लागायला लागलं. मग लगेच म्हणली भाजी टाक म्हणून. तर मग खायच्याच कशाला, तिखट लागते तर. नंतर हे बघा बसलं होतं आणि पोळी मागत होतं. मग लगेच काय केलं, याला थोडीशी पोळी टाकली, ते खात बसला होता. आणि यांना माहिती आहे की जोपर्यंत तारक मेहता लावत नाही तोपर्यंत मी काही जेवण सुरू करत नाही, म्हणून हे तारक मेहता लावून मला म्हणत होते ठेवायसाठी काहीतरी दे. यांनी मिठाचा डबा ठेवला आणि तारक मेहता लावला. असा होता माझा आजचा दिवस. माझा ब्लॉग तुम्हाला बघायला आवडते का, कमेंटमध्ये नक्की सांगा. आजसाठी एवढंच, बाय.